बातमी टेनिसची। अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत अग्रमानांकित इटलीचा यानिक सिन्नर आणि द्वितीय मानांकित स्पेनचा कार्लोस अल्कराज यांच्यात आज विजेतेपदासाठी लढत होणार आहे। उपांत्य फेरीत यानिक सिन्नरनं कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियासिमचा 6-1, 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली। तर त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अल्कराजनं नोवाक जोकोविचचा 6-4, 7-6, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला। दरम्यान महिला एकेरीत बेलारूसच्या अरिना सबालेंकानं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलंय। आर्थर ॲश स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम लढतीत तिनं अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवावर 6-3, 7-6 असा 2 सरळ सेटमध्ये विजय मिळवला। केवळ 94 मिनिटात संपलेल्या या सामन्यात सबालेंकानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत हा विजय साकार केला आणि आपल्या कारकिर्दीतलं चौथं ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं। भारतीय पुरुष हॉकी संघानं गतविजेत्या दक्षिण कोरियाचा 4-1 अशा गोल फरकानं पराभव करत आशिया चषक 2025 जिंकला आहे। तब्बल 8 वर्षांनंतर हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत 2026 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी भारतीय पुरुष संघ पात्र ठरला आहे। भारतानं अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला। कर्णधार हरमनप्रीत सिंगनं पहिला गोल केला, तर मनप्रीत, ललित उपाध्याय आणि विवेक सागर प्रसाद यांनीही गोलचा धडाका लावला। दक्षिण कोरियानं तिसऱ्या सत्रात एकमेव गोल केला। बातमी पावसाची। उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील नवगाव परिसरात ढगफुटीमुळे